आपण आधीच खूप वेळ यावर विचार करण्यात दिला आहे, की कार्बन जीवनासाठी किती अद्भुत आहे. म्हणजे खरंच, ज्या जीवनाला आपण ओळखतो, ते कार्बन आधारितच आहे. कार्बनमध्ये इतर कार्बनसोबत तसेच ऑक्सिजन, हायड्रोजन आणि अन्य घटकांसोबत बंध तयार करण्याची विलक्षण क्षमता आहे. याच क्षमतेतून विविध प्रकारचे आकर्षक संरचना तयार होतात. खरं तर आपल्याकडे सेंद्रिय रेणू नावाच्या रेणूंचा एक संपूर्ण वर्ग आहे, ज्यात फक्त कार्बनचा समावेश आहे. कार्बनची ही बंध तयार करण्याची क्षमता त्याच्या इलेक्ट्रॉन संरचनेतून येते. जर आपण कार्बन अणूचा विचार केला, तर त्याच्या केंद्रामध्ये 6 प्रोटॉन्स आणि एका उदासीन कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन त्याच्या पहिल्या कवचात असतात आणि 4 इलेक्ट्रॉन त्याच्या बाहेरील कवचात असतात. हे 4 इलेक्ट्रॉन रासायनिक प्रक्रिया करण्याची प्रवृत्ती ठेवतात आणि त्यांना संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. हे 4 संयुजा इलेक्ट्रॉन कार्बनला 4 सहसंयोजक बंध तयार करण्याची क्षमता देतात. उदाहरणार्थ, जेव्हा कार्बनला 4 हायड्रोजन सोबत बंध तयार करायचा असतो, तेव्हा प्रत्येक हायड्रोजन एका इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. या प्रक्रियेत कार्बन जवळच्या राजवायू निऑनसारखा होण्यासाठी आपल्या बाहेरील कवचात 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तसेच हायड्रोजन आपल्या बाहेरील कवचात राजवायू हिलियमसारखा होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या भागीदारीमुळे हायड्रोजनला त्याच्या बाहेरील कवच पूर्ण झाल्यासारखे वाटते आणि कार्बनला त्याच्या बाहेरील कवचात एकूण 8 इलेक्ट्रॉन मिळतात. अष्टक नियम म्हणून ओळखला जाणारी 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्याची प्रक्रिया कार्बनला स्थिरता देते. अशा प्रकारे कार्बन मिथेन नावाचा रेणू तयार करतो. आता तुमच्यापैकी ज्यांचं लक्ष गेलं असेल, त्यांनी कदाचित विचार केला असेल की इतर मूलद्रव्ये देखील आहेत, जी 4 सहसंयोजक बंध तयार करू शकतात आणि त्यांच्याकडे 4 संयुजा इलेक्ट्रॉन देखील असतात. विशेषतः एक मूलद्रव्य जे कार्बनच्या अतिशय जवळ आहे, ते म्हणजे सिलिकॉन. सिलिकॉनच्या केंद्रामध्ये 14 प्रोटॉन्स आणि एका उदासीन सिलिकॉनमध्ये 14 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्या सर्वात आतल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि सर्वात बाहेरच्या कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. हे 4 इलेक्ट्रॉन 4 सहसंयोजक बंध तयार करण्याची प्रवृत्ती ठेवतात. म्हणजेच सिलिकॉन देखील कार्बनसारखे 4 सहसंयोजक बंध तयार करण्याची प्रवृत्ती ठेवतात. मग तुम्ही म्हणाल, बरं, मग आपल्याकडे असे जीवन का असू शकत नाही, जे कार्बनवर आधारित नसून सिलिकॉनवर आधारित आहे? जर तुम्ही असा विचार केला असाल, तर असा विचार करणारे तुम्ही पहिले व्यक्ती असणार नाही. वैज्ञानिक कथाकार आणि लेखकांनी याबद्दल काही कथांमध्ये आपले सिद्धांत मांडले आहे. परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष रसायनशास्त्राकडे पाहता, तेव्हा गोष्टी थोड्या बिघडायला लागतात. कार्बनबद्दल एक छान गोष्ट म्हणजे तो इतर कार्बनसोबत सहजपणे बंध तयार करू शकतो आणि हे खूप लांब कार्बन साखळ्या तयार करू शकतात, जे जीवनासाठी आवश्यक आहे. पण असे दिसून येते की सिलिकॉन-सिलिकॉन बंध इतके मजबूत नसतात आणि सिलिकॉन खूप लांब साखळ्या तयार करू शकत नाही. कार्बनचा साधारणपणे बनणारा आणि स्थिर राहणारा रेणू म्हणजे मिथेन यासारखाच सिलिकॉनचा हा रेणू साधारणपणे स्थिर राहू शकत नाही. शिवाय कार्बन डायऑक्साईडचा विचार करा. जो कार्बन आहे, तो ऑक्सिजनच्या 2 अणूंसोबत दुहेरी बंध तयार करतो आणि तो आपल्या दैनंदिन जीवनात वायू म्हणून अस्तित्वात असतो. वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करतात. आपण आणि इतर जीव श्वास घेताना ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि म्हणून तो जीवनासाठी आवश्यक आहे. पण सिलिकॉन डायऑक्साईडचं काय? हे सामान्य संयुग आहे, पण आपण सामान्यतः जीवनाशी जोडतो त्या तापमानाला तो वायू अवस्थेत अस्तित्वात नसतो. बहुतेक सिलिकॉन डायऑक्साईड जमिनीतील क्वार्ट्ज स्वरूपात घनरूपात आढळतो. जेव्हा सिलिकॉन ऑक्सिजनसोबत बंध तयार करतो, तेव्हा ते बंध खूप, खूप मजबूत असतात. कार्बन ऑक्सिजनसोबत जे बंध तयार करतो, त्याच्यापेक्षा खूपच जास्ती. ते इतके मजबूत असतात, की सजीवांच्या आत आपण सामान्यतः पाहतो त्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रियांद्वारे आपण त्याला हाताळू शकत नाही. म्हणूनच
जरीही सिलिकॉन 4 सहसंयोजक बंध तयार करू शकतो आणि त्याला 4 संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत, तरीही जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया करण्यासाठी ते कार्बन इतके चांगले नाही.